विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। तुळजापुरात रिपाई आठवले गटाची निदर्शने, मोर्चाने विविध मागण्यांची निवेदन सादर। तुळजापूर प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक व विशेष सहाय्य राज्यमंत्री संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार तुळजापूर तालुक्याच्या वतीने राज्यव्यापी मागण्यांसह तालुक्यातील विविध मागण्यांसाठी मराठवाड्याचे उपाध्यक्ष आनंद पानगडे, रोजगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संजय शितोळे, युवक तालुका सरचिटणीस शुभम कदम, जिल्हा ज्येष्ठ नेते प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने मोर्चा काढण्यात आला। प्रथमतः रिपाईचे सर्व पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मार्गाने तहसील कार्यालयावर निदर्शने मोर्चा धडकला। यावेळी रिपाईचे आनंद पानगडे, संजय शितोळे, तानाजी कदम, SK गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, शुभम कदम आदींची भाषणे झाली। लोहारा तालुक्यातील काणेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी परवानगी नाकारली। बौद्ध विहार उघडण्यास बंदी घालण्यात आल्याने तेथील अंकुश गायकवाड यांनी आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास करण्यात यावा। आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी। तुळजापूर तडवळा येथील उड्डाणपुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते। ते नाव पुसणाऱ्या जातीवादी समाजकंटकांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, तसेच उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कायम देण्यात यावे। तुळजापूर खुर्द येथील आदिवासी पारधी समाजाचे अतिक्रमण कायम करून कबाले देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा। नळदुर्ग येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा। विविध विकास महामंडळाचे कर्जाचे भाग भांडवल वाढविण्यात यावे आदींसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता। या प्रसंगी शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, युवक तालुकाध्यक्ष विष्णू सोनवणे, उमेश सिद्धगणेश, सोमनाथ मस्के, अण्णा प्रताप, विनोद ढवळे, प्रेम वडवराव, रावण सोनवणे, तानाजी उमाजी कदम, शरद मस्के, जय चिकू शितोळे, नितीन सोनवणे, मारुती जेठीथोर, मोनू कसबे, सालम चिमणे, शशिकांत माने, बबलू शितोळे, संगमेश्वर साखरे, सुहास मस्के, प्रवीण सोनवणे, जयाजी सोनवणे, संजय बनसोडे, लक्ष्मण लोंढे, कृष्णा लोंढे, शिवाजी कांबळे, सागर गोडवे, राजे वडवराव, अक्षय शितोळे, अनिकेत ढोंबरे, महावीर सुरते, कुमार मस्के, राम ढोंबरे, आकाश मस्के आदींसह तुळजापूर तालुक्यातील रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रताप कदम यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन रावण सोनवणे यांनी केले। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। आदेशानुसार संबंध महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचा एक भाग म्हणून तुळजापूरमध्ये रिपब्लिकन पार्टीच्या वतीने हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की काणेगावमधील आमचा जो भीमसैनिक आहे अंकुश गायकवाड, मयत अंकुश गायकवाड, हा त्याने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली हे आणखी व्यवस्थित कळलेलं नाही। तर राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की मयत अंकुश गायकवाडाच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखाची आर्थिक मदत रोख आणि गायकवाड कुटुंबातील एक सदस्य हा शासकीय नोकरीत सामावून घ्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे। दुसरी आमची अशी मागणी आहे, मौजे तडवळा या ठिकाणचा जो बायपास मार्गावरील उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल संविधान नगर असे नामकरण करण्यात आले होते, परंतु काय खोडील लोकांनी ते नाव संविधान नगर नाव हे खोडलेलं आहे। बाबासाहेबांच्या नावाला कुणीही विरोध केलेला नाही किंवा धक्का लावलेला नाही, आणि जर लावला असता तर त्याचं आपण नीट केलं असतं।
म्हणून अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्या ठेचून काढल्या पाहिजे वेळेत आणि ह्या पुढे रिपब्लिकन पार्टी सदैव तत्पर राहून अशा जातीवादी माणसाला ठेचल्याशिवाय राहणार नाही एवढी या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो. एक मिनिट तुम्ही स्टार्ट. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तुळजापूर तहसीलवर जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं स्वरूप असं होतं की कानेगावमध्ये जे बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहार गेल्या 12-13 वर्षापासून मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाचं स्वरूप असं होतं की कानेगाव तालुका लोहारामध्ये जे बुद्धविहार होतं ते बुद्धविहार आज गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या ताब्यात होतं, परंतु गेल्या 5-6 वर्षापासून काही समाजकंटकांनी काही जातीवादी लोकांनी त्या बुद्धविहाराला पूर्णपणे विरोध करून त्या बुद्धविहाराला सील लावण्यात आलेला आहे, त्याला टाळे ठोकण्यात आले. या गोष्टीमुळे गावामध्ये तणाव निर्माण होऊन आज 5-6 वर्षापासून आंबेडकर जयंती होत नव्हती म्हणून एका युवकांना परवानगी मागायला गेल्यानंतर त्याला त्या ग्रामपंचायतनं संबंधित लोकांनी परवानगी नाकारली व त्या परवानगी नाकारल्यामुळे त्या माणसानं निराशेच्या भावनेमध्ये आत्महत्या केली का त्याची हत्या केली गेली याचं कुठलाही उलगडा आजपर्यंत झालेला नाही. यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मोठी तडवळ येते ज्या उड्डाणपुलावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं ते नाव पुसण्याचं काम काही समाजकंटकांनी काही जातीवाद्यांनी केलेलं आहे. ते नाव सुद्धा पूर्वत राहावं यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जे आज महागाई, हाहाकार, जातीवाद, नोकरीतलं आरक्षण, प्रमोशन या काही गोष्टी महागाई वाढलेल्या आहेत याच्या विरोधामध्येही आपल्या सभाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये हा मोर्चा आयोजित केला होता. एवढं बोलतो. जय भीम. आले की तशी इकडे बघा पुढे सर का करणारे आपले नेते सन्माननीय आनंदजी फडणवीस साहेब, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, रोजगार आघाडीचे महाराष्ट्र पोलीस उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, प्रताप कदम, नवदुर्ग शहर अध्यक्ष अरुण कदम, जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, त्याचप्रमाणे नवदुर्ग शहर अध्यक्ष दत्ता बनसोडे, तसेच युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल कदम व सर्वच पदाधिकारी, सर्व भीमसैनिक बंधूंनो, या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण हे निदर्शने आंदोलन करीत आहोत. आपल्या मागण्या प्रामुख्याने या आहेत की या सरकारनं गेल्या अनेक वर्षापासून 1990 पासून त्याच्याही पूर्वीपासून आमचे दलित भूमिहीन ज्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून कसत आहेत, कसून खात आहेत आणि त्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्या जमिनी, गायरान जमिनी ह्या त्या भूमिहीन असणाऱ्या दलितांच्या नावे झाल्या पाहिजे, ते अतिक्रमण नियमित झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जे झोपडपट्टीधारक आहे 2018 पासूनचे जे झोपडपट्टीधारक आहेत त्या सर्व झोपडपट्टीधारकांना ज्यांच्या नावे आठवची नक्कल नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनेक पिढ्या त्या ठिकाणी राहतात, परंतु हे सरकार त्यांची दखल घेत नाही. त्यांना सर्व झोपडपट्टीधारकांना त्यांच्या नावे घर जागेची आठची नक्कल करून आपल्या नक्कल देऊन त्यांना जे काही रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल किंवा शबरी आवास योजना असेल या सर्व घरकुल योजनेच्या माध्यमातून अशा सर्व घरकुल लाभार्थ्यांना त्यांनी घरकुलाचा लाभ द्यावा. त्याचप्रमाणे कानेगाव येथे अत्यंत निंदनीय अशी घटना घडली. त्या कानेगाव घटनेचा सर्वप्रथम या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतोय. 1997 पासून कानेगाव येथे त्या ठिकाणी दलित बौद्ध समाजासाठी समाज मंदिर बांधण्यात आलं आहे, त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती बसवण्यात आली आहे. 1997 ते 2017 पर्यंत त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या बांधवांनी केलेले आहेत, भीम जयंती त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु 2017 पासून तिथल्या जातीयवाद्यांनी जाणीवपूर्वक तिथे विरोध करून त्या बुद्धविहाराला टाळा ठोकलेला आहे आणि त्या दिवसापासून त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंतीला परवानगी हे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन देत नाही. खरं तर या प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतोय आणि अशी मागणी आहे की कानेगाव येथील जे बुद्धविहार आहे ते टाळा ठोकलेलं आहे ते कायमस्वरूपी खुलं करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं. बाबासाहेबांच्या निमित्त जयंतीच्या मिरवणुकीला सरकारने परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे तडोळा या ठिकाणी बांधण्यात आलेलं जे पूल आहे त्या फुलाला बाबासाहेबांचं नाव देण्याचं ठरलेलं आहे, नाव दिलं, परंतु जातीवाद्यांनी विरोध करून परत ते रद्द करण्याचं कारस्थान तिथल्या जातीवादी काही लोकांनी केलेलं आहे. त्या सर्वांचा मी जाहीर निषेध करतोय आणि कानेगाव आणि तडवळा येथील जे काही जातीवादी लोक आहेत ती जाणीवपूर्वक हे समाजामध्ये ते निर्माण करून पाहत आहेत. अशा लोकांवर शासनाने कडक
कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. कानेगाव येथील सर्व आरोपी 10 आरोपींची नावं तिथं आलेली आहेत. 10 आरोपींवर FIR दाखल झालेला आहे, परंतु अटक मात्र 1-2 काळ समाधानासाठी केवळ 1-2 आरोपींना त्यांनी अटक दाखवलेल्या कागदोपत्री, प्रत्यक्ष अटक झाली नाही. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतं की काय असा आमचा संशय आहे. संशय म्हणण्यापेक्षा पाठीशी घालत आहेत असा आमचा त्यांचा आरोप आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाच्या निषेध करतोय आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचं निवेदन आम्ही आता देणार आहोत. त्या सर्व मागण्या त्या सरकारने मान्य कराव्यात अशी या ठिकाणी मागणी करून माझे वाढत चाललेले शब्द या ठिकाणी थांबवतोय. छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रामदास आठवले तुम आगे बढ़ो, आठवले तुम आगे बढ़ो, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. रामदास आठवले तुम आगे बढ़ो. जय भीम. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं. चला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.